मित्र हो, गेल्या 10 वर्षामध्ये प्रसार माध्यमाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आतून पोखरून गेलेला आहे. पत्रकार हा कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला हवा असतो, पण काही अपवाद वगळले ना तर अलीकडची पत्रकारिता ही पूर्णपणे सत्तेच्या बाजूला झुकलेली दिसते. प्रसार माध्यमं विकली गेली आणि त्यामुळे ती झुकली ही असा आरोप सुद्धा सर्वसामान्य माणूस सुद्धा आता करीत असतो. बघा, ज्या प्रसार माध्यमावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवत होते त्याच प्रसार माध्यमावर आता या लोकांचा अजिबातही विश्वास उरलेला नाही. आणि मग त्यामुळं बातम्यासाठी लोक आता युट्यूबवर अधिक भरोसा करू लागलेले आहेत. तिथंच काहीतरी खरं मिळेल अशी एक लोकांची अपेक्षा आहे. बघा, आजच्या युगामध्ये सोशल मीडिया हे माहितीचं शक्तिशाली माध्यम बनलेलं आहे. प्रसार माध्यमांनी लपवलेल्या बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. बारीक सारीक माहिती सुद्धा सोशल मीडियावर मिळते. प्रत्येकाच्या हातामध्ये हे माध्यम असल्यामुळं लोक आपल्या मनातल्या भावना, सरकार विरुद्ध असलेला रोष, राग, संताप जे काही असेल, जे काही मनात येईल ते इथं म्हणजे सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त करतात. पण हे सगळं करीत असताना काही उपद्रवी मंडळी मात्र या माध्यमाचा सारखाच गैरवापर करतात. उगाच काहीतरी अफवा पसरवणं, खोट्या माहितीचा प्रसार करणं, समाजामध्ये द्वेष निर्माण करणं, कोणाची प्रतिमा मलिन करणं, असे नाना प्रकारचे उद्योग केले जातात. आणि मग या गैरवापरामुळं एक चांगलं माध्यम बदनाम होताना दिसतं. आणि याचंच कारण पुढं करून महायुतीच्या सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना सोशल मीडियावर बदनामी पसरविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार आता एक नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या निराधार बदनामी आणि चुकीच्या माहितीबद्दल महाराष्ट्र सरकार अधिकाधिक चिंतित झालेलं आहे. लोकांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळं समाजातील विविध घटकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर कायद्यामध्ये बदल किंवा नवीन कायदेशीर तरतुदीची शक्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एका सरकारी आदेशानुसार सोशल मीडियाद्वारे होणारी बदनामी, खोट्या पोस्ट आणि निराधार आरोपाशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा किंवा मग नवीन कलमाची आवश्यकता आहे का याची सुद्धा तपासणी केली जाईल. सरकारनं समितीला राज्य स्तरावर नवीन कायदा लागू करण्याच्या किंवा विद्यमान कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या शक्यतांची कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी करण्याचं, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अधिक मजबूत करण्याकरिता सरकारला शिफारसी सादर करण्याचं कामही आता सोपवण्यात आलेलं आहे. पण आपण मित्रांनो हे लक्षात घेतलं पाहिजे, अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यक्तींची बदनामी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. अर्थात लोक खरं सुद्धा लिहितात ना राजकीय व्यक्तीच्या बद्दल, राजकीय धोरणाबद्दल, पण राजकीय नेत्यांची अशा पद्धतीनं बदनामी होते. त्यामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा लागू करण्यात आलेला आहे. निराधार आरोपांचा केवळ वैयक्तिक जीवनावरच परिणाम होत नाही, तर ते समाजात अशांतता देखील पसरवतात. सोशल मीडियावरचा गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात बघा आणखी सुद्धा कडक कायदे व्हायला हरकत नाही, झाले पाहिजेत. कोणी चुकीचं करत असेल तर त्याला कारवाई झाली पाहिजे, शिक्षाही झाली पाहिजे. पण या सगळ्याची अंमलबजावणी राजकीय हेतून व्हायला लागली तर लोकांच्या खरं बोलण्यावरही मर्यादा येऊ शकते. तोंडाला सरकारी चिकटपट्टी सुद्धा लावली जाऊ शकते. सरकारच्या विरुद्ध आपलं मत किंवा संताप व्यक्त करणं हे सुद्धा महागात पडू शकतं. मग अंमलबजावणी कशी होते यावर तर सगळं अवलंबून आहे. मग अशी अंमलबजावणी होईल आजच्या काळात असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि हो,
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.